टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी आज ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या टेमीनाका या ठिकाणी पक्षप्रवेश करणार आहेत। या ठिकाणी पाहायला गेलं तर लांजा मतदारसंघातून मोठ्या संख्येने आता हे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, गावकरी सर्व आता ठाण्यात यायला जमायला सुरुवात झालेली आहेत। नक्कीच पक्षप्रवेश जो आहे तो कोणत्या कारणास्तव ते आज पूर्णतः या ठिकाणी संबोधणार आहे स्वतः राजन साळवी। मात्र कार्यकर्त्यांची आपण बातचीत करणार आहोत। कोणत्या मतदारसंघातून आलात, एकंदरीत नाराजी पाहता सर्वच जण आता पक्षप्रवेश करत आहेत। राजापूर मतदारसंघामध्ये माझे आमदार हे 3 वेळा आमदार होते राजन साळवी साहेब, पण आज एकनाथ शिंदे साहेबांचं काम बघून ते प्रेरित होऊन आज त्यांच्या संघटनेमध्ये म्हणजे शिवसेना, खऱ्या शिवसेनेमध्ये ते आज पक्षप्रवेश करत आहे। त्यांच्या पाठीमागे सर्व लांजा तालुका, सगळं तिथली आजूबाजूची जनता, सर्व पदाधिकारी शिवसेनेचे मोठ्या संख्येने आज सामील झालेले तुम्ही बघतायत आणि ते यापुढे त्यांची घोडदौड अशीच चालू राहील। नाराजी होती, त्यांची नाराजी, तुमची नाराजी, त्यामुळे इथं पक्षप्रवेश नाही, नाराजगीचा प्रश्न नाही। आज तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेबाई ज्या गतीने चालले आहेत, महाराष्ट्राचा विकास करतात, त्या महाराष्ट्राच्या विकासाला प्रेरित होऊन आज ते पक्षप्रवेश करत आहेत। नक्कीच ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र आणि आज या शिवसेनेत खऱ्या अर्थाने जय महाराष्ट्राला सुरुवात करणार। अखेरचा जय महाराष्ट्र करावा का लागतो हा त्यांनी मंथन करावं, पर्याय नसतो। आणि एकनाथ शिंदे साहेबांचे जे काम आहे आणि एकनाथ शिंदे साहेब जे शिवसैनिकांना, नेत्यांना, सगळ्यांना जे सांभाळून घेतात ते ह्याच्यापूर्वी झालं नाही। जो माणूस निष्ठावंत असतो तो परत या पक्षामध्ये काय येतो, त्यालाही काय पर्याय असतो, तो त्या पक्षाच्या नेत्यांनी आत्मचिंतन करावं की आपल्याला लोक सोडून का जातात, आपण कुठं कमी पडतोय। बाळासाहेब जेजवानाचे की उमेदवार पडला तर नेत्यांनी नाही, उमेदवारांना लक्ष देतं की आपण कुठं कमी पडलो, तसं आहे त्यांचं। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब सगळ्यांना सांभाळून घेतात आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काम, त्यामुळे लोक एकनाथ शिंदे साहेबांना जास्त येतात आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना बघून राजन साळवी साहेब आलेत आणि सर्व राजापूर, लांजा, साखरबा जे उरले सुरले होते ते सगळी शिवसेना कोकणामधले आज सामील झालेले आहे। ठाकरेंकडे अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या विनायक राऊत संदर्भातला, मुख्य विनायक राऊतमुळेच कुठेतरी नाराजी आहे का या ठिकाणी, काय अजून काय शिवसेनेतले लोक, ठाकरे गटातले लोक त्यांच्यामुळे नाराजी? ते विनायक राऊत सांगतील तुम्हाला, जे विनायक राऊत नाराज आहेत ते विनायक राऊत सांगतील तुम्हाला, कारण ते आम्ही सांगणं बरोबर वाटत नाही। कोणावर कोण नाराज होते ते सांगतील, ते तुम्ही त्यांना विचारा। आम्ही काय आलो ते आम्ही सांगितलं, कामं होत नव्हती ना, ज्याचं सरकार त्याचंच काम होणार ना। जेव्हा सरकारचं पक्ष, आता आमचं सरकार आहे तर आमचीच कामं होणार आहेत। शिंदे साहेबांचं सरकार आहे तर शिंदे साहेब काम करणार ना, त्यांच्याकडे राहून उपयोगच काय, त्यांच्याकडे कामच होणार आहे। वर सरकार आमचं आहे, खाली सरकार शिंदे साहेबांचं आहे, त्यामुळे आमचीच कामं होणार आहेत, त्यामुळे त्यांच्यावर राहून उपयोगच नाही काय। आणि राऊत साहेबांना विचारात कुठे कमी पडले आणि राऊत साहेबांना सोडून काय लोक चालली ते त्यांचा हा प्रश्न त्यांना विचारा, आम्ही सांगण्यापेक्षा तो सोयीस्कर होईल। जुने शिवसैनिक आहात, बाळासाहेबांना मानणारे शिवसैनिक आहे, इकडे उद्धव ठाकरेंना देखील तुम्ही मानतो, काय एकंदरीत उद्धव ठाकरेवरती देखील तुमची नाराजी? हे बघा, काय याचं चिंतन होणं गरजेचं आहे, कारण आजही बाळासाहेब ज्या वेळेला, राजसाहेब वेगळे झाले त्यावेळेला काही शिवसैनिक गेलेले, त्यावेळेला चिमण्यानो परत या म्हणून, स्वघरी परत या म्हणून हे केलेलं साहेबांनी। परंतु आता इथे उद्धव साहेब नेहमीच बोलतात ज्याला जायचं ते द्या, म्हणजे आहे ना, हे पक्षाची चिंताच पडलेली नाही। आज पक्ष डबघाईला आलेला आहे, आज पक्षाची काय परिस्थिती झालेली आहे उघड्या डोळ्यांनी बघून सुद्धा त्यांचे अजून डोळे उघडत नाहीत। जे जे चांगले निष्ठावंत आमदार, 3 वेळेला आमदार झालेले आपले राजन साळवी साहेब आहेत, असे अनेक आमदार साहेबांना सोडून का जातात, ह्यानी त्याचं मंथन करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे। वेळेस आता अशी परिस्थिती येईल पुढे पण की आता उरले सुरले जे आमदार आहेत ते टायगर मिशन चाललेलं आहे, ते नक्की टायगर मिशन होणार आहे। आणि रामदासभाई बोललेले आहेत की दोघांना लंडनच्या बंगल्यावर जायला लागेल। ही परिस्थिती लवकरच हे शिवसैनिकांनी आणि एकनाथभाई शिंदे करून दाखवतील, या मात्र शंका घेण्यासारखं काही नाही आहे। कोण पक्षप्रवेश करणार आहे? नाही, बस अजून कोण करणार आहे? हे बघा, हे टायगर मिशन हे जोरदार चाललेलं आहे। असंख्य नेते आमच्याकडे पक्षात येणार आहेत, कारण एकनाथभाईंचं शिंदेंचा 18 तास काम करण्याचा जो त्यांनी धडाका लावलेला आहे आणि लोकांमध्ये जाणारा नेता आहे, असा नेता कधी झालेला नाही आणि ह्याच्या पुढेही होणार नाही। असे एकनाथभाई शिंदेंच्या नेतृत्वामध्ये सगळी शिवसेना जवळजवळ उद्धव गट पूर्ण खाली होईल, लवकर या 6 महिन्यात खाली होईल असे आम्हाला खात्री आहे। गावाचा विकास आणि मतदारसंघाचा विकासासाठी खास इथं आज तुम्ही पक्षप्रवेश? गावाचा विकास पाहिला तर शिवसेनेनेच गावाचा विकास केलेला आहे ठिकठिकाणी। कोकणामध्ये कोकण म्हणजे शिवसेना, कोकण म्हणजे शिवसेना हे वाक्य आहे आणि शिवसेनेमध्ये आपलं काम केलेलं आहे, शिवसेनेनेच काम केलेलं आहे कोकणाचं आणि पुढेही शिवसेनाच काम करणार, कारण बहुसंख्य नेते आज शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि कोकण हा
अग्रेसर आज महाराष्ट्रामध्ये राहील यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. पाहायला गेलं तर लांजा मतदारसंघातनं तर या ठिकाणी सर्व कार्यकर्ते येते या ठिकाणी आज पक्षप्रवेश करणार आहे. या ठिकाणी टेमी नाका या ठिकाणी आनंद आश्रम आहे आणि आश्रम ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित राजन साळवे असतील व तिकडे पदाधिकारी असतील हे सर्वच आज पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे नक्कीच आजचा पक्षप्रवेश आणि राजन साळवे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे रोशनसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.